हाय नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर पहा आमच्या दादाची मॅच बघायला आलो आहे व्हॉलीबॉलची। तर बघा माझा मुलगा ओम याच्या स्कूलमधून त्याचे राज्यस्तरीय सर्व मॅच 15 पॉइंटचे होतील। जिल्हास्तरीय मॅच आहे। तर आम्ही तिथे आलो अगोदर सांगितलेलं आहे। तुम्हाला बघायचंय ती? चला तुम्हाला मी काही मॅच दाखवते। पुढे जा की तू असं नाचायचं तर हा जो सामना चालू आहे तो मोठ्या गटातील मुलांचा सामना चालू आहे आणि 2 ग्राउंड आहेत। म्हणजे हा मोठ्या गटातील सामना चालू आहे आणि पलीकडे एक ग्राउंड आहे, तिथे मी तुम्हाला आता दाखवते। तिथे लहान मुलांचे सामने चालू आहेत। तर बघा इकडे एक नेट आहे, इकडे लहान मुलांचे सामनेच म्हणजेच अंडर 14चे सामने चालू आहेत। आणि मगाशी जो व्हिडिओ पाहिला ते मोठ्या मुलांचे म्हणजेच अंडर 18चे सामने चालू आहेत। तर असे 2 नेट आहेत आणि 2 ग्राउंडवरती हे सामने चालू आहेत। छोटी बघा दादाची मॅच बघायची ना? दादाची टीम जिंकणार आहे का सांग? दादाची टीम जिंकणार आहे आपल्या? होय। फायनल मध्ये जाईल का? हो जाईल ना? तर बघा आम्ही सगळेच आलोय, म्हणजे तिचे पप्पा आम्ही सगळेच त्याची मॅच पाहण्यासाठी आलो आहोत। पण जिल्हास्तरीय असल्यामुळे खूपच मॅचेस असतात ना, त्याच्यामुळे त्याच्या मॅचेसचा नंबर अजून काही आला नाहीये। तर हे वातावरण पहा तुम्ही आसपासचं, खूप सुंदर आहे। तुम्हाला मी सगळं दाखवते। पावसाचं वातावरण झालं आहे, हे बघा किती छान। आणि हे जे बसेस बघा, स्कूलच्या बसेस आहेत, काही 4 व्हीलर आहेत। आणि ग्राउंड पण बघा तुम्ही किती भव्य ग्राउंड आहे। आणि इकडे बघा सगळे मुले प्रॅक्टिस करतायत। आता हे आता वाजले आहेत 5, त्याच्यामुळे थोडं आभाळ पण आलं आहे, त्याच्यामुळे एवढं दिसत नाहीये। इकडे बघा ह्या बसेस पहा आहे का। तर जिल्हास्तरीय मॅचेस आहेत आणि जिल्हास्तरीयवरूनच म्हणजे बारामतीच्या आसपासच्या जेवढ्या शाळा असतात किंवा स्कूल असतात त्यातून मुलांच्या टीम येत असतात। तर बघा ह्या मॅचेस जिथे चालू आहेत त्या आसपास सगळं शेत दिसतं। इकडे सगळं पूर्ण हे सगळं शेतच आहे। इकडे पूर्ण म्हणजे टोटल शेतामध्येच हे स्कूल आहे आणि त्या स्कूलच्या ग्राउंडवरती ही मॅच धरली आहे। आणि म्हसोबाची वाडी बारामतीपासून 6 किलोमीटर अंतरावर म्हसोबाची वाडी इथे ही मॅचेस चालू भरले आहेत। जिल्हास्तरीय मॅचेस आहेत आणि वयोगट 12च्या नंतरचेच वयोगटानंतरच्या ह्या सर्व मॅचेस आहेत। 17, 20 म्हणजे सगळ्याच एजमधल्या मुलांच्या मॅचेस आहेत। आणि अजून मॅच काय चालू झाली नाही आहे माझ्या मुलाची, पण मला इथलं वातावरण खूप छान वाटतंय आणि त्यात खूप पावसाचं वातावरण पण झालंय। तुम्ही पहा सगळे आभाळ आले आणि शेती आसपास, त्यामुळे म्हटलं चला एक व्लॉग तरी बनव। खूप मस्त वातावरण आहे, तुम्ही बघा इकडे या हळूहळू पूर्ण सगळं बाजूला सगळं शेतच आहे। शेत आहे फक्त हे वरती हे इकडे ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंड वरती सगळे मॅचेस चालू आहेत, तुम्ही पाहू शकताय।
9 वाजल्यापासून मॅचेस चालू झाले आहेत. अजून त्यांचे स्कूल फायनलपर्यंत म्हणजे फायनलच्या राऊंडला सेमीफायनलच्या राऊंडला त्यांचा स्कूल पोचला आहे. माझा मुलगा अंडर 14च्या टीममध्ये तो आहे आणि आत्ता जे सामने चालू आहेत ना ते अंडर 17 आणि 16चे चालू आहेत. अजून अंडर 14चे सामने हे चालू झालेले नाही आहेत आणि सकाळी 9 वाजता तो आलेला आहे. अजून मला वाटतं तो 1 किंवा 2 मॅच खेळला आहे. मी त्याच्याशी बोलले आत्ता, पण तो तिथं चेअरअप करत असल्यामुळे तो काही इकडं नाही आला. तर तुम्हाला मी त्याची मॅच ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आता अंडर 17च्या मॅचेस चालू आहेत आणि माझा मुलगा अंडर 14च्या टीममध्ये आहे. तो म्हणजे त्याच्या स्कूलमधनं 3 टीम आलेल्या आहेत, अंडर 17, अंडर 16 आणि अंडर 14. आणि मला वाटतं बहुतेक अजून त्याच्या खाली असेल तर नाहीच आहे, पण असू शकते किंवा नाही मला माहीत नाही, पण 3 टीम आहे त्याच्या स्कूलमधून आलेल्या आहेत. तर तो अंडर 14मध्ये खेळतो आहे. मला इथलं वातावरण खूप छान वाटते. मी त्याला घेण्यासाठी आले होते, म्हणजे सकाळी 9 वाजता त्याला आम्ही सोडून गेले होते इथे, पण दिवसभर मॅचेस असल्यामुळे मी सोडलं इथं आणि घरी गेले आणि आत्ता मी त्याला घेण्यासाठी आले होते. तर त्याच्या मॅचेस काय अजून झाल्या नाही आहेत, त्यामुळे अजून कंप्लीट 1 तास तरी लागणार आहे. म्हणजे पहा आता 5:30 तर वाजून गेलेत आणि 6 तरी वाजतील, 6-6:30 तरी इथं ग्राउंडवरच होतील. कारण आत्ता जो सामना चालू आहे ना तो सामना झाल्यानंतर ना त्याची टीम खेळणार आहे. त्यामुळे चला पाहूया काय होतं आहे. सेमीफायनलमध्ये जातो आहे का. शेवटी कसं मुलांचा आनंद महत्त्वाचा असतो. हार आणि जीत तर चालूच राहतील, पण तो जो आनंद असतो तो घेण्यात वेगळीच मजा असते. जसं की तुम्हाला दाखवलंच होतं की पावसाचं वातावरण झालं आहे आणि पाऊस तर यायलाच लागला. त्यामुळे सामना थोड्या वेळासाठी थांबवला होता आणि पाऊस खूप जोरात वेगाने येत होता, त्याच्यामुळे सामना हा थांबवला होता. पाऊस लागला यायला. पाऊस बोल. दादाची मॅच नसणार आता ना. पाऊस लागला यायला. तर पाऊस आल्यामुळे थोड्या वेळासाठी सामना थांबवले गेले आणि सगळेजण झाडाखाली जाऊन थांबले होते. आम्ही पण झाडाखाली जाऊन थांबलो. दहा ते 15 मिनटं पाऊस पडल्यानंतर ना पावसाचा वेग थोडा कमी झाला आणि पुन्हा मॅचेस चालू झाल्या. चला तर मग आता पाहूया आपण मॅचेस. पी मस्त पैकी चेअर अप किशू. तर बघा माझ्या मुलाच्या स्कूलची सामना चालू झाला आहे. तर हा बघा जो फर्स्टला आहे नंबर 5, त्याच्या शर्टचा नंबर आहे तो माझा मुलगा ओम आहे आणि सामना हे चालू झाले आहेत अंडर 14चे. दादा कसं खेळतोय बघ की सरकार.
खरंच मॅच खूप छान पाहण्यासारखी होती आणि दोन्ही पण टीमचे पॉईंट हे आसपास होते आणि मॅच खूप टफ चालली होती. आता नक्की काय होईल, कारण जी टीम जिंकेल ती सेमीफायनलमध्ये एंट्री मिळणार होती आणि समोरची जी टीम होती ती पण खूप छान खेळत होती आणि हे पण खूप सुंदर खेळत होते. तुम्हाला पाहू शकताय तुम्ही. तर चालू सामना जिंकून माझ्या मुलाची स्कूलची टीम ही सेमीफायनलमध्ये पोचली होती, पण त्याच्या अगोदर खूप पाऊस आला आणि पुन्हा अर्ध्या तासासाठी मॅच थांबवली गेली. त्यामुळे तो सामना काही मी शूट केला नाही आणि मीही थांबले नाही. मी आणि माझी मुलगी घरी निघून आलो, कारण सेमीफायनलची मॅच होण्यासाठी खूप वेळ होता. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट नक्की करा. चला तर मग बाय.